श्रीराम मित्रांनो, राजपाल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हणालतो ना सरप्राईज होतं म्हणून आपल्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे आपण सरप्राईज कॅन्सल केलं. मित्रांनो, आपण चालले लातूरला, तिथे गेल्या दाखवतो मित्रांनो सरप्राईज काय होतं. हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज. तांत्रिक अडचण अशी की मित्रांनो, आपलं लोन झालं 5.5 लाख रुपये आणि आपल्याला सगळं झालं ओके. बँकेनं का म्हणली तुमचं इन्कम सोर्स दाखवा. तर आपलं इन्कम सोर्स शेती आहे. शेती म्हणजे जी माल आपण विक्री करतो ती 6 महिन्याला येते. ट्रॅक्टरची इन्कम दाखवता येत नसते. ट्रॅक्टर शेतकऱ्यातच मोडते. त्याच्यामुळं मित्रांनो एवढा प्रॉब्लेम झाला जबरदस्त की बस. त्यामुळे आपलं स्वप्न अधूर राहिले. पुढच्या वर्षी आपण डायरेक्ट कॅशनंच बघू होता होईल तेवढं 10 लाख भरेल ते आपण गाडीसाठी. तर मित्रांनो त्याच्यावर पण झालं नाही. 75% तर पैसे भरेल ते आपण, फक्त 25% पैसे बाकी राहील. ते छोटा हत्ती फसलाय. बरं, इकडून कशाला आणला तुम्ही? रिवर्स घेऊन जावं का तिकडं? कशाची जाते आता? पाऊस पडलेला आहे. चल वाय, मी बसू का? थोडं खसपट टाका लागते भया आणून पलीकडल्या टायरला आणि अलीकडल्या. तवा मागं जाते ही का मागं जाते वाटले. ती डालग तर काढते, डालग्यावर तर स्लिप माराले. काय हो काही आई त्याच्यावर स्लिप माराले. असं आहे का? हा, तुमची गाडी बी का हुकल्या गाडी? तुमची गाडी बी का म्हणजे असल्या चिखलात चालायची ना, डांबरीला चालायची आहे. लवकर 2 आणखी कवळे तसले अयोग्य आहे कवळा. एकदाच आणाव का? दोन्ही कोण बी टाकला असतात. मग तिथूनच फिरवाव का माघारी? इथंच वडी टेंबड हाय. तसं टाक, तसं लाईनशीर. पलीकडे टाकायची गरज नाही. ती काटकुळ्या ढकला की पलीकडे, थोडं पलीकडे टाका की. अलीकडे पडलेलं टाका ती. इकडे पडले तर गाडीत खारी खोबर म्हणलं गाडी फसणारच की. दादा, गाडीत खारी खोबर म्हणलं गाडी फसणारच की. खारी खोबर वाल्याची गाडी आहे. जरा थांबता पाहिजे, दगड काढू पाहिजे. कुठला माग येऊ का मग? थोडं जरा मागे निघला मोठा दगड काढावंच लागते ती. मोठा आहे. पुढे घेऊ का मग? हा, दगडा चुलती बसायला. दगड काढू थांबा. जरा मागे पलीकडल्या टायरावर उभा टाक की मागून. पलीकडल्या टायरावर उभा टाक. जरा मागे घेतो. हा, फिराले. थांबा. बस त्या दोंड्याला तट बसल्या तेवढ्याच. त्यामुळे एवढ्या दोंड्याला तट बसल्या म्हणून निघणार गेले. इथंच टेकाल्या गाडी की तिकडून टायर फिरला की दोंडा काली की निघते. बघतो तू गाडी निघते गणेश भाई, निघते गाडी. काटकुळ उकरते का? जड पण म्हणजे खोल रोवल्या मध्ये ढकल. आता तुला त्या खाली घाल टायरच्या बराबरनं. जाऊ दे का? थांबा जरा. जाऊ द्या कारभारी गाडी. टायरावर पलीकडे गणेश भाई थांबा.
मारू का? मागे घ्या जरा जरा मागे घ्या. जरा मागे. माग उभा टाका एक बार अजून. मागे जरा आता. मागे दाबा. दाबा मागं. जाम आहे का नाही? जाम. पुढून टाक पुढून टाकायचं थोडा पहिले पण उठी बसायला. इकडून मी उठी बसल्या माय घातली दोंड्याची. इकडून उठी लागले काय पो इकडून नाही. इथूनच लागले उठी. दोंडा काढून बी का उठी लागले. जरा तुकडून बी बघा की आता उठून बी लागल्या. अजून 2-4 माणसं झाले का तिला ढकलूनच बाजूला काढतात म्हणतात. एक बार बघ कपडे घेऊन नको. बारीक खड म्हणतात तिच्या पुढे तसं नको. गोटाळ नको. आर नको तसलं नको म्हणतात. बारीक चुरा टाक चुरा. चुरा टाकू ग. चुरा टाकली की जमते बघ. निघते वाटाली आता हे गे रे. आर नको उठी लागत्या नाही लागत्या म्हणतात. दगडावर गेले. दगडावर गेले. ए बापू या जरा टाकू लागा. गुडघ्यात जमत नाही. हा पण कोण टायरला उठी लागले का? इकडूनच आहे खरं तर. हा बजरंग बली की जय म्हणा एक बार. थोडं माग घेऊ का? जाऊ देऊ का? बजरंगबली की जय. निघाली बा गाडी. खोबर खोबर खोबर. निघा सळी कनी म्हणलं गाडी निघाय.
उगाच आणला तुम्ही इकडून गाडी बघा मित्रांनो. खोबराचं वज्ज होतं पाठीमागं म्हणून निघणार गेली बघा गाडी. ही पुंगळ्या, ही हळद, काळे मिरचू, खस का म्हणतात त्याला, गरम मसाला, जिरे, डाळवं. बघा तर की भारी आहे नियोजन. चला मामा जाऊ का मग. हा. दिले तुमच्यावर हे वाक्य याचं शोरूम. ही होती गाडी आपण बुकिंग केलेली. जबरदस्त गाडी होती बघा मित्रांनो, आपण बुकिंग केलेली गाडी किया. त्या गाडीची एकच खासियत मला आवडलं बघा मित्रांनो. कोणतं बघा हे बटन सिस्टम आत्ता होईना गेले बघा. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले पैसे रिफंड होण्यात बघा 4-5 दिवसात. तर आपली गाडी कॅन्सल झालेली आहे. या शोरूम कियाचं पाठीमागं निघालो गावाकडे. चला मागून चढावं लागतं. इथं पुढे जागा बघा, पुढे बसा तेव्हा बोला द्या 2 8 रुपये द्या. त्याच्यानं उतरले बघा मित्रांनो, आपण मागेल्या बाजूने आपले अंकल उतरत आहेत. आता नारळ फोडायचे का? हा दर्शनवारी फोडतो काय? हा गावात हो सर. तेव्हापासून मी आता नांदेडला जातच नाही. तर मित्र पाऊस आलता म्हणून थोडं थांबलतो. आत्ताच घरी आलो आहे आपण. बघितलो का मित्रांनो, आपलं सरप्राईज ही होतं. काही तांत्रिक अडचणीमुळं आपल्याला कॅन्सल करावं लागलं. ती कॅन्सल का करावं लागलं, कशासाठी लागलं, का आहे ह्याच्या मागचं कारण, असंही काही सांगत बसणार नाही मित्रांनो. परंतु जिद्द बाळगणार आणि 30 टार्गेट धरून चालणार मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये.
अक्षरशः माझ्या कमन भरून आलतं की मित्रांनो, इतकं वर आलेला तोंडातला घास इसकाटून घेतल्यानं झालं मित्रांनो. ती कोण केलं, कसं केलं, काय नाही ती काय सांगत बसत नाही मित्रांनो. तर मित्रांनो जास्त काही सांगत बसत नाही. इथून तुपटीच्या म्हणजे 100च्या नाही 200च्या स्पीडनं काम करायचे आता. 200च्या स्वतःच्या जीवावर आता काही करणार. मित्रांनो ह्या व्हिडिओतच थांबू. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो. तर भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.